जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज रविवार रोजी 29 जून 2025 आपला गिरिप्रेमी ट्रेकिंग ग्रुपचा 56वा भूषणगडचा ट्रॅक उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला। या भूषणगडच्या ट्रॅकचे खास वैशिष्ट्य म्हणजे गिरिभ्रमंतीसाठी मोठ्या संख्येने गिरिप्रेमी उपस्थित होते। अगदी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील गिरिप्रेमी आले होते। भूषणगड गिरिप्रेमींसाठी पहिल्याच भाविकांची संख्याही लक्षणीय होती। सकाळी 9 वाजता सर्व सदस्य गडाच्या पायथ्याशी एकत्र आले व गिरिभ्रमंतीला प्रारंभ झाला। भूषणगड हा किल्ला खटाव तालुक्यातील निमसोंड गावाजवळ एका उंच डोंगरावर आहे। अत्यंत सुंदर किल्ला असून हा 13व्या शतकात यादव राजा सिंह याने बांधला। पुढे तो बहामनी राजवटीकडे आणि नंतर आदिलशहाकडे होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। मराठ्याच्या इतिहासात या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान आहे। औरंगजेबाने हा किल्ला 1700 साली बळकावला। पुढे तो मराठ्यांनी जिंकून घेतला। कोट्यावधी खजिना आणि लाखोची फौज घेऊन सतत 27 वर्ष मराठ्याविरुद्ध लढणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडले। त्यामध्ये भूषणगड, मान, खटाव रणभूमीचे मोलाचे योगदान दिलेले आहे। हिरवीगार शाल पांघरलेला अवतीभोवतीचा निसर्ग पाहत आणि जिजाऊच्या शोभांच्या शिवगर्जना देत गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आम्ही येऊन पोहोचलो। गडाचं मुख्य प्रवेशद्वार खूप आकर्षित असून गायमुख पद्धतीने या दरवाजाची रचना केलेली आहे आणि अलीकडेच काही गावकऱ्यांनी राजा शिवछत्रपती परिवारानं या किल्ल्यावरती महादरवाजा आणि काही महादरवाजाजवळ गडजड याची डागडुगी केलेली आहे। हा सागवानी दरवाजा अलीकडेच गावकऱ्यांनी आणि त्या परिवारानं तयार केलेला आहे। या भव्य महादरवाज्यातून आपण आत प्रवेश केल्यानंतर सैनिकांसाठी बांधलेल्या 2 दिवट्या आपल्याला दोन्ही बाजूला दिसतात। महादरवाजाची कमानीनंतरची पुढची कमान पडलेल्या अवस्थेत आहे। इथून सरळ पुढे गेल्यानंतर एक वाट पश्चिम कड्याकडे जाते तर दुसरी वाट गडाच्या माथ्याकडे जाते। भूषणगडाचा विस्तार लहान आहे। माथा चारही अंगाने तटबंदीने सुरक्षित केलेला असून जागोजागी पहारेकऱ्यांसाठी बुरुज बांधलेले आहेत।
भूषणगडाला लागून एकही डोंगर रांग नाही, त्यामुळे गडाहून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. इथून औंची यमाई, महिमानगड, शिखर शिंगणापूरही आपल्याला दिसते. गडाच्या बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच एक प्राचीन अशी बारव दिसते. ही बारव खूप सुंदर असून यातील पाणी सध्या पिण्यायोग्य नाही. पाण्याची बारव बघून झाल्यानंतर आपण त्या पायरीने डायरेक्ट हरनाई मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो. समोर भव्य सभा मंडपापासून देवीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिरासमोरच आपल्याला पिपाळ आणि एक मोठा सभा मंडप, अन्नछत्रालय बघायला भेटते.